निर्मला, अगं निर्मला, ऐकते मी. कान फुटले नाहीत माझे. अगं चहा देतेस ना? आणते. 4 हात नाहीत मला. आ घ्या अरे वा, चहा. चहा. दिवसभर नुसता चहा चहा चहा. कंटाळले मला ह्या माणसाने. अगं या चहावर तर जगतोय मी. हो, जगतोय मी म्हणे. नमस्कार भोसले तू. बोला, काय म्हणतास? कोणाचो? सावंताचो पोरगो? हा, त्याचं काय? अहो नाही 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 भोसले नू. अहो नाही, मुला कोणत्याच प्रकारचा मंगळ नाही हा. अहो मी स्वतः बघलाय मुलाची पत्रिका. वाईट हे बघा भोसले नू, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मुलाकडच्यांका होकार सांगा. होय, चला ठेवताय मी. जेव्हा रवळ आता लोकांका काय पण खरा सांगा तरी त्यांना खोटाच वाटता. पेटेकरानू, असंच का घरात? अरे या या देसाई या. नमस्कार. नमस्कार पेटेकरानू, नमस्कार. हो, तुमचीच वाट बघतोय. बसा बसा. काय म्हणता? ठीक एकदम. तुम्ही काय म्हणताय? कसे आहात? मस्त चालला एकदम, अगदी उत्तम. अगं निर्मला, एक चहा आणतेस का? अहो आत्ता तर आणला होता ना. अगो बाई, देसाई तुम्ही? नमस्कार वैदी. देसाई, आणि त्यांच्यासाठी सांगतोय. ते हो. बर, काय म्हणता पेटेकरानू? कशी काय आठवण येईल आज आमची? त्याचं असं आहे, तुम्ही आमच्या सायलीसाठी पाठवलेली माहिती आणि फोटो मिळाले. म्हटलं मुलाकडच्या मंडळींना आपण कधी भेटू शकतो? कोणाचा विचारतास पेटेकरानू? हो, 2 दिवसापूर्वीच नाही का तुम्ही एक माहिती आणि फोटो पाठवून दिले होते? मांजरेकरांबद्दल बोलतोस का? हा हा, प्रथमेश मांजरेकर. अच्छा अच्छा अच्छा, प्रथमेश मांजरेकर. आता इला ध्यानात. होय, भेटायचं म्हणतात म्हणजे त्यांचं जील पसंत पडलं वाटतं तुमका? हो, पसंत आहे. म्हटलं पुढे जाण्या अगोदर मुलाकडच्या मंडळीला भेटलेलं बरं ना. मग कधी भेटू शकतो आपण त्यांना? मग येत्या रविवारी संध्याकाळी चलत ना तुमका? हो चालेल, संध्याकाळी 6च्या दरम्यान आम्हाला चालेल. ठीक आहे सर, मग मी मांजरेकरांशी बोलतोय आणि तसा तुमचा फोनवर कळतोय. चलत ना? चालेल चालेल. चला तर येत आहे म्हणजे. बरं का निर्मला, ऐकलंच ना? येत्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता मुलाकडची मंडळी आपल्या सायलीला बघायला येत आहे. आणि ही गोष्ट न विसरता तिला सांग ऑफिसमधून आल्यावर. हा मात्र नक्की सांगा वहिनी तू. या रविवारी दुसरं कुठचंही प्लॅनिंग करू नकोस. होय, नाहीतर काय, मुलगीच नसत मुलगो कोणाक बघतो लो. चला येत आहे भेटण्या करायला. अगं निर्मला, सायलीची तयारी झाली का? होते हो. अगं आटपाय सांग बराबर. होय हो, होय होय. मुलाकडची मंडळी येतच असेल आता. येऊ दे. त्या बायका पण ना, यांची तयारी कधी वेळेत झालेली आठवत नाही. पेंडेकरांनू येऊ काय? अरे या 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 देसाई, नमस्कार. नमस्कार. या मंडळी, नमस्कार. बसा. काय म्हणता पेंडेकरांनू? बरं पेंडेकर, ओळख करून देतोय तुमका. हे मिस्टर विलास मांजरेकर
हायकोर्टात वकील असेल. नमस्कार. आणि यो यांचं झील प्रथमेश मांजरेकर. याची माहिती दिली आहे मी तुमका आधीच. आणि बरं का विलाजी, हे मिस्टर यशवंत पेडणेकर, आपलं बालमोहन विद्या मंदिर त्याचं प्रिन्सिपल असत. वा छान. नमस्कार. अगं निर्मला, सायलीला पाहुण्यांना चहा पाणी घेऊन यायला सांग. बोला पेडणेकर, काय बोलता? ठीक एकदम. बरं का मांजरेकर, या आमच्या सौभाग्यवती निर्मला पेडणेकर नमस्कार. शाबाशी. आणि ही आमची सुकन्या सायली. बरं, इथे येताना काही त्रास वगैरे झाला नाही ना? नाही, तसा काही विशेष नाही, व्यवस्थित पोचलो. हो. आणि बरं का विलाजी आणि प्रथमेश, तुमका मुलीक काय विचारूचा असा तर विचारू शकता. काय पेडणेकरांनो, नाही म्हणजे तुमची काय हरकत तर नाही? नाही नाही हो, आमची अजिबात हरकत नाही. आणि मला वाटतं सध्याच्या जमान्यामध्ये मुला मुलींना पहिलं भेटून देणं गरजेचं आहे. उत्तम विचार. तशी देसाईने आम्हाला मुलीच्या शिक्षणाची आणि संपूर्ण माहिती आम्हाला दिलेली आहे. जॉब पण करतात असं समजलं आहे. त्याबद्दल आम्हाला काही विशेष विचारायचं नाही आहे. पण हो प्रथमेश, तुला काय विचारायचं आहे का मुलीला? विचारू शकतो. हे बघा, तिला काही विचारण्याआधी मी थोडं स्वतःबद्दल सांगतो. सध्या जो जॉब मी करत आहे तो मी काही दिवसातच सोडणार आहे. काय हो, पण का? तो जॉब सोडून मला स्वतःचं स्टार्टअप सुरू करायचं आहे. काका, सध्याच्या जगात तुम्ही जॉब करून फक्त सर्वाईव्ह होऊ शकता. थोडेफार सेव्हिंग आणि लोनचे EMI भरू शकता. पण जर स्वतःची स्वप्न पूर्ण करायची असतील तर स्वयंरोजगार हा निर्माण करावाच लागेल. हो, मी सुद्धा प्रथमेशच्या म्हणण्याशी सहमत आहे. कारण प्रथमेशने दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा रोजगार निर्माण करावा आणि इतरांना सुद्धा उपलब्ध करून द्यावा असं मला वाटतं. माझा विश्वास आहे हो प्रथमेशवर. यशस्वी होईलच होईल तो. बरोबर बोलतात माझे. हे बघा पेडणेकर, आज सकाळीच प्रथमेश माका भेटलो. तेव्हा त्याने माका हेच समजायचं आणि त्याने घेतलेला हा ठाम मताही पडतो. आता तुमचा याच्यावर काय म्हणणं असा ते तुम्ही माका सांगा. कसं आहे ना पेडणेकरांनी, हा सगळा या तुमका फोनवर पण चांगला असतो. पण म्हटलं प्रत्यक्ष समोर येऊन भेटूनच सांगाय. म्हणजे काय, जर का तुमच्या मनात काय शंका इलो असतील तर त्या समोरासमोर मिटून टाकता येते. काय म्हणजे कारण तुमचं म्हणणं अगदी पटतंय बघा मला. आजचा तरुण या स्टार्टअपकडे वळतोय. आपला पैसा, आपली मेहनत आपल्या स्वतःच्या व्यवसायात घालतोय. हे सगळं चांगलं आहे हो. पण आमच्या मुलीच्या भविष्याचा विचार करता आम्हाला थोडा विचार करायला वेळ मिळाला असेल. ठीक आहे, मला हवा तेवढा वेळ घ्या. पण हो, मग तसं देसाईंना कळवा आणि मगच आपण पुढची बोलणी करू. काय प्रथमेश, तुला काय वाटतं? हो, माझी काहीच हरकत नाही. चला तर पेडणेकर, मी येते मग. चला. हो, जेवण तयार आहे. जेवणाचा नाही, निघतो आम्ही. सध्या घाईत आहोत. तर नातेसंबंध तर जुळतील, येणं जाणं सुरूच राहील. ओके, येतो. आलो सर.
बेटा सायली, हो बाबा. तुला कसा वाटला मुलगा? आणि तुझं म्हणणं काय? माझं म्हणणं असं आहे की अहो आपल्याला हा मुलगा नकोच. आपण सायलीसाठी दुसरा नोकरी करणारा मुलगा शोधू. हो बिझनेस काय आज चालू आहे तोपर्यंत ठीक आहे. उद्या जर नुकसान झालं तर ते कर्जबाजारी होतील आणि आपल्या मुलीचं भविष्य गोत्यात येईल. कर्जबाजारी कसे होतील आई? अगं तो नोकरी करणारा मराठी मुलगा आहे. त्याला फायनान्स बॅकअप नाही, बिझनेसचा अनुभवही नाही. हल्लीच्या जगात नोकरीत घर चालणं कठीण, तर बिझनेससाठी नोकरीतून फायनान्स होणारच नाही त्याचं. का त्यांनी केलेल्या सेविंग मधून त्यांनी ते उभे केले असेल. तेच ती म्हणते, त्यांच्या सेविंग मधून नाहीच होणार काय ते. हो ते पण खरंच आहे आई. अहो ते काय नाही हं. तुम्ही देसाईंना नकार कळून टाका आणि त्यांना चांगला नोकरी करणाराच मुलगा शोधायला सांगा. अगं पण तो मुलगा जे काय बोलतोय ते काही चुकीचं बोलत नाही बघ. आज आपल्याला जर मोठं व्हायचं असेल ना तर विचारही मोठा केला पाहिजे. अहो हातचं सोडून कोण बिझनेसच्या मागे लागतं का? ते काही नाही, उगाच हातचं सोडायचं आणि पळत्याच्या मागे लागायचं. त्यापेक्षा फिक्स इन्कमची नोकरी बरी बाबा. निदान महिना अखेरीस हाती रोख रक्कम तरी येते. अगदी बरोबर बोललीस बघ सायली. नाही तर तेलही गेलं तुपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं, अशी गत होईल. अय्या देसाई तुम्ही येऊ का पेडणेकरांनो? या. अभिनंदन 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 पेडणेकर. अभिनंदन हो कशाबद्दल? अहो मुलाकडच्यान तो होकारिलो असा. असं काय? काय झाला? तुमका ऐकून बरा नाही वाटला काय? नाही त्याचं असं आहे, आमच्या मंडळीला हे स्थळ पसंत नाही, नकार आहे. नकार? अहो पण कशात? मुलगा चांगलं शिकलेला असा, सुशिक्षित असा, घराणं चांगलं सुसंस्कृत असा, मुलाचा स्वभावही चांगला हा आणि महत्वाचं म्हणजे त्याच्याकडून होकार असा. तरी मुलात नकार देऊचं कारण मला काय कळलं नाही पेडणेकरांना. त्याचं काय देसाई, हे बघा आजचा तरुण स्टार्टअप लेवल हे सगळं मला पटतंय, पण या मुलाने घेतला तो निर्णय, नोकरीबाबतचा निर्णय मात्र आम्हाला नाही पटलेला नाही. हे बघा उद्या काय व्यवसायात कमी जास्त झालं तर आमच्या मुलीच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होईल. अच्छा तर हा प्रॉब्लेम असा. त्याचं काय ना पेटे सध्याच्या जगात या मुलाने जो धाडसी निर्णय घेतला हा, त्याचं स्वागत करायचं सोडून तुम्ही त्याच्या निर्णयावर संशय घेतला. अहो प्रत्येकाने जर असा विचार केलो तर बिझनेस कसं होतलो हा? आणि आज जर एखादा मराठी पोरगो एखादा चांगला व्यवसाय करूचा विचार करता तर त्याच्या पाठीमागे उभे राहायचे सोडून तुम्ही त्याचे पाय खेचताच. अहो अशाने आपली पोराही दुसऱ्यांचीच चाकरी करतली असं नाही वाटतं तुमका? नाही तसं नाही हो, पण आजचा या मुलाने घेतलेला जो निर्णय मला पटतोय, मान्य आहे सगळं, पण आमच्या पत्नीला आणि आमच्या मुलीला कोण सांगतो, त्यांना मात्र हे मान्य पेडणेकर जशी तुमची मर्जी. मी तुमका समजवण्याचा माझ्या परीने खूप प्रयत्न केले. शेवटी हा तुमचा घरगुती निर्णय असेल, पण या तुमच्या मतार तुम्ही पुन्हा एकदा विचार करा असं माका वाटतं. चला येते. शेवटी एवढंच सांगेल पेडणेकरांना, तुम्ही चांगला स्थळ गमावतास. विचार करा.
लवकर. शुभमंगल. सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमणं चिंतामणिं थेऊरं लेण्याद्रीं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरच्चोदरं ग्रामो रांजनसंस्थितो गणपती कुर्या सदा मंगलम. शुभमंगल. 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 तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपतेन्द्र युगं स्मरामि. शुभमंगल. सावधान. वधूवरांनी एकमेकांना हार घाला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. सायलीला बघायला आलेलाच मुलगा आहे ना बघा. देसाईंच्या सोबत बसलाय बघा. हा तोच मुलगा आहे. पण तो इथे कशाला आला? तुम्ही बोलवलं का त्याला? ते मला काय माहिती. आला असेल देसाई बरोबर. चल आपणच जाऊन त्यांना भेटूया. तुझं समाधान होईल. नमस्कार देसाई. अरे पेंडेकर. अरे नमस्कार नमस्कार. कसे आहात? एकदम मस्त. बाकी लग्नाची तयारी खूप जोरदार केली हा. थँक्यू. बाकी जेवण वगैरे झालं का? अरे नाही नाही आता जाता येईल. बर तुम्ही ओळखलं काय का? हो नाही का तुमच्या सायलीसाठी दाखवलं होतं याला का? हा प्रथमेश मांजरेकर. अगदी बरोबर प्रथमेश मांजरेकर. नमस्कार. आणि तुम्ही कसे काय इकडे? अहो नवरा मुलगा माझा मित्र आहे. अच्छा मित्र आहे. अच्छा अच्छा. तर हे नवऱ्या मुलाकडनं आलेत. मग काय आपला बिझनेस वगैरे चालू आहे की आपली नोकरीच करताय? नाही चालू केलं ना. बिझनेस चालू केला. अय्या कधीपासून बिझनेस चालू केला? हो तुमच्याकडे आलो होतो ना त्याच्या काही दिवसातच नोकरी सोडली आणि स्टार्टअप सुरू केलं. हा, आणि लग्न झालं का? नाही अजून. देसाई बघतायत. बरं आता आलेच आहात तर जेवूनच जा. हो हो. बरं आम्ही जरा दुसऱ्या पाहुण्यांना भेटतो आणि येतो. तुम्ही जेवण वगैरे घ्या. या अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन किशोर. सायली हे बघ तुला मी नेहमी सांगायचो ना माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे मला सपोर्ट करणार आहे. आज मी जे काय यांच्याचमुळे आहे. हेच ते प्रथमेश मांजरेकर माझे बॉस. कॉंग्रॅच्युलेशन साली. आता या ना.
चला येतोय पेडणेकरांना. का काय झालं पेडणेकर? पाहिलंच नियतीचा खेळ कसा तो. ज्याच्यावर तुम्ही अविश्वास दाखवलास आज तो तुमच्या जावयाचा बॉस असो, एका कंपनीचा मालक असो. नाही नाही पेडणेकरांनो, हा तुमचा टोमणं नाही, हा खराताच सांगता. त्या मुलानं जोखीम घेतल्या, मेहनत केल्या, त्याच्या बापानं त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला मदत केल्या, आज तो यशस्वी झाला. हाच विश्वास जर तुम्ही ठेवला असता ना पेडणेकरांनो, तर आज तो तुमचा जावई असतो. पण काय करतं ना, नियतिकता मान्यच नव्हता.